नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. जालना ड्रग्ज प्रकरणाचा तपास संथ. 2 डीलरसह 7 जणांवर पोलिसांचे लक्ष. पुढील कारवाईची प्रतीक्षा. मुख्य सूत्रधार अटकेत, तरी ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे अस्पष्ट. 7 संशयित पोलिसांच्या रडारवर. जालना शहरात तब्बल 2.61 ग्रॅम एमडी ड्रग्जसह मुख्य सूत्रधाराला अटक करून 8 दिवस उलटून गेले असतानाही या प्रकरणातील इतर संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर ड्रग्ज पुरवठा साखळीचा तपास नेमका कोणत्या टप्प्यावर आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रेल्वे स्थानक परिसरातून ड्रग्ज विक्री करणारा अफरोज जाफर शेख, राहणार चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर याला पोलिसांनी 8 जून रोजी अटक केली होती. त्याच्याकडून 2.61 ग्रॅम एमडी ड्रग्ज, 4 चाकी वाहन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि पॅकिंगसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अफजल खान यालाही मुंबईजवळील भिवंडी येथून 13 जून रोजी अटक करण्यात आली. मुख्य आरोपी अटकेत आल्यानंतर संपूर्ण मराठवाड्यातील ड्रग्ज नेटवर्क उघडकीस येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तपासाची गती मंदावल्याचे चित्र दिसून येत असून अद्याप कोणतीही मोठी कारवाई झालेली नाही. दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणात एकूण 7 संशयित रडारवर असून त्यामध्ये 2 ड्रग्ज डीलर आणि 5 सप्लायरचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी समन्वय साधून तपास सुरू असून पुढील काही दिवसात आणखी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी सांगितलं की ड्रग्ज प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून छत्रपती संभाजीनगर पोलिसांशी समन्वय ठेवला जात आहे. 7 संशयित रडारवर असून त्यामध्ये 2 डीलर आहेत. पुढील काही दिवसात आणखी कारवाई होईल. मात्र जालना शहरात वाढत असलेल्या अंमली पदार्थाच्या विळख्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून ड्रग्ज माफियांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी अधिक आक्रमक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.